नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे, बॅड न्यूज आहे। तर रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आहे ती आता 22 सप्टेंबर 2025 इतकी करण्यात आलेली आहे। खरं तर या ठिकाणी वारंवार मुदतवाढ का होत आहे याबाबतचं कारण आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे की DTE अर्थात तंत्रशिक्षण विभाग टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटनं महाराष्ट्रातले डिप्लोमा आणि डिग्रीचे असे कॉलेज आहेत की ज्यांच्याकडं सुविधांचा अभाव आहे, त्यांना शो कॉज नोटीस कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यावरती अपील प्रोसेस आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कॉलेजेसने मग त्यांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होता यावं यासाठी जर ते काही प्रोसेस करत असतील तर त्यामुळं हा विलंब होत राहणार आहे। मी याआधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पालक विद्यार्थी यांनी DTE असेल, CET सेल असेल, तसेच टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहेत त्यांना वारंवार तुम्ही मेल करा आणि हे जे काही ॲडमिशन प्रोसेसला विलंब होत आहे त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या। का तर जितका ॲडमिशन प्रोसेसला विलंब होईल तितका कॉलेज सुरू व्हायला वेळ होणार आहे आणि डिप्लोमाचा पोर्शन हा ॲन्युअल पॅटर्न आहे। कॉलेज उशिरानं सुरू झाल्यानंतर पुन्हा अगदी 3 आणि 4 महिन्यामध्ये पूर्ण वर्षाचा सिलेबस संपवायचा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान हे होत असतं। आता बदललेलं वेळापत्रक कसं आहे ते आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता यांनी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे पूर्ण वेळापत्रक बदललेलं आहे। कसं वेळापत्रक आहे ते आपण बघणार आहोत। लास्ट डेट यापूर्वी जी 15 सप्टेंबर होती ती बदलून आता 22 सप्टेंबर अशी करण्यात आलेली आहे। मी तर यांना सांगेल की एकच काही ती डेडलाईन द्या, ज्या कॉलेजेसमध्ये सुविधांचा अभाव आहे त्यांच्याबाबत जे काही करायचं एक ठराविक वेळ ठरवा आणि त्याच्यामध्ये सगळी कारवाई करा। असं 5-5, 10-10 दिवस तुम्ही जर डेट एक्सटेंड करत राहाल तर विद्यार्थी पण या गोष्टीला सफर करत असतात। तर ठीक आहे, तर आता रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट 22 सप्टेंबर आहे। त्यानंतर जे काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे, ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो, ती येणार आहे 24 सप्टेंबर 2025 रोजी। आणि त्यानंतर जो ग्रीवियन्स पिरियड असतो, या ठिकाणी काही जणांनी ओपनमध्ये फॉर्म भरला असेल, काही डॉक्युमेंट नसतील म्हणून, किंवा काही जणांचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काही चुका आढळल्या असतील, नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी, जेंडर, तर ते करेक्शन्स करायचे आहेत तुम्हाला 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान। आणि जी फायनल मेरिट लिस्ट आहे, ज्याला आपण अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो, ती येणार आहे 28 सप्टेंबर 2025 रोजी। आणि अर्थात यामध्ये जर कुठले बदल झाले नाहीत, फायनल मेरिट लिस्ट आली, कॅपराऊंडचं शेड्यूल त्यानंतर येईल। कॅपराऊंडच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला कॉलेजची नावं टाकायची असतात, कॉलेजची यादी द्यायची असते, जी की तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने द्यायची असते। जुना कट ऑफ जर तुम्हाला बघायचा असेल, हे DTEची वेबसाईट आहे, होम पेजवरती आल्यानंतर इथे खाली बघू शकता जुने कट ऑफ आहेत आणि सीट मॅट्रिक्स आहे। सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कास्ट कॅटेगरी, कॉलेजमध्ये किती जागा होत्या ते, आणि कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी कॅपराऊंडनुसार दिलेला आहे। 1, 2, 3 कॅपराऊंडचे कट ऑफ देण्यात आलेले आहेत। यापूर्वी 3 कॅपराऊंड व्हायचे, मात्र यावर्षीपासून 4 कॅपराऊंड होणार आहेत। होप सो मी दिलेली माहिती तुम्हाला सगळी आवडली असेल। आणि हा विलंब आहे, डिप्लोमाला जर डेट एक्सटेंड होते तर दोन्हीही पॅरलल ठेवतील आणि अशी मुदतवाढ होत राहील। त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या ठिकाणी या आधीच्या व्हिडिओमध्ये जे मी सांगितलेलं आहे की CET सेल, DTE, टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट यांना तुम्ही मेल करा आणि जो काही विलंब होतो तो थांबवून लवकरात लवकर ॲडमिशन प्रोसेस करा, तर ते करणं गरजेचं आहे। आणि तुम्ही ॲडमिशन घेतानाही काही गोष्टींची काळजी घेणं आहे गरजेचं आहे की कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेऊ नका। जे जुनं कॉलेज आहे, ज्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, चांगलं रेप्युटेड कॉलेज हवं, अशाच कॉलेजला ॲडमिशन घ्या। उगीचंच करायचं आहे म्हणून कुठेही ॲडमिशन घेऊ नका। होप सो दिलेली माहिती आणि मी तुमच्यासाठी जे एफर्ट्स घेतो आहे ते तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 25 सप्टेंबर जो की वर्ल्ड फार्मासिस्ट डे, जागतिक फार्मासिस्ट दिन असतो, त्यापूर्वी मला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत। होप सो तुम्ही सगळे सोबत असाल तर ते शक्य आहे। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।